विकेट आला. इथे मात्र राहुल आल्या विकेट मिळणं यशस्वी राहिला. पुढचा बॉलला बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलाय. रनआउटची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. निलेश पाटील गोल्डन डकचा शिकार. मार्कवर पाहता आणि काय गोलंदाजी करतोय असं आम्हाला नुकत्याच सूत्रांच्या माहितीतून असं कळतंय की या सीझनची पहिली मॅच हा खेळाडू खेळतोय आणि पहिली मॅच खेळत असताना एवढी चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा आउट ऑफ दी प्रॅक्टिस जरूर होता, परंतु बॉलिंग मार्कवर तसं काही जाणवत नाहीये. टॅलेंट प्रचंड, हार्डवर्क प्रचंड आहे खेळाडूंचं आणि त्यामुळेच या खेळाडूंना कुठेतरी यश संपादित होतं. 14वर 6 ही स्थिती आपण पाहताय, दयनीय अवस्था. परंतु या अवस्थेतून बाहेर यावं लागेल. संघर्ष जरूर होता. ओव्हर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाजा पहिल्या बॉलवर विकेट आला होता. त्यानंतर रनआउट स्वरूपात स्वतःच रनआउट केला राहुलनं. राहुल माळी पुढचा बॉल या षटकातील तिसरा चेंडू. ओहो, यावेळेसचा बॉल पुढ्यात टाकला होता. पुन्हा एकदा फटका बसला. उंची जास्त, अंतर कमी. 1 मोर विकेट डाऊन. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. फलंदाज बाद. विजय आल्या पावली माघारी. फलंदाज अनिकेत गायकर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय. कोण म्हणेल गोलंदाज आउट ऑफ दी प्रॅक्टिस आहे, आउट ऑफ दी मॅचेस आहे. सीझनची पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाले, ज्यामध्ये 2 विकेट वैयक्तिक राहुलच्या खात्यामध्ये आणि एक रनआउट स्वरूपात टीमला विकेट मिळते. 14 आणि 14ला 7 गडी बाद झालेत. आता ऑल आउट व्हायच्या उंबरठ्यावर आली टीम जय चेरोबा 11 वडवली बी. पनवेल परिसरातील पळसपे विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला कर्णाला परिसरातील बलाढ्य संघ. कर्णाला परिसरामध्ये एक महत्वाचं गाव अर्थातच तारा. कारण तारा गावाला क्रिकेटच्या माध्यमातून वेगळी ओळख आहे. फुलटॉस होता, परंतु फुलटॉस थोडासा बीट झाला, परंतु बॉल अतिरिक्त बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात धरतीला. समांतर चेंडू अवांतर आणि अवांतर धावसंख्येत भर केली जाईल. वाईड प्लस एक 22ची सिंगल. अर्थातच या 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मध्ये टीमची टोटल 16 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 16 ऑन दी बोर्ड. राहुल बॉलिंग मार्कवर आहे. हो, यावेळेसचा बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. थोडासा टप्पा बॉलचा मागे खेचला. फलंदाजानं स्वीपचा अटेम्प्ट केला होता, परंतु स्वीप खेळत असताना बॉल थोडासा ओपिच असणं आवश्यक होतं. परंतु तो रिव्हर्स स्वीप करत असताना बॉलचा टप्पा थोडासा मागे होता. खूप टप्प्याचा बॉल आणि तिथे निर्धाव चेंडू आला. चांगला फटका पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलंय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल निघून चालला. धीरज डीप मधनं येतोय. फिल्डिंग मध्ये बिझी राहिला खेळाडू. चांगलं फिल्डिंग सातत्यानं करतोय. फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करतोय. आली तिथे मात्र एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 17-17 ऑन दी बोर्ड. 17ला 7 ही स्थिती आपण पाहताय. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे आतापर्यंत 23 बॉल आणि फक्त 17 धावा. फुलटॉस होता. समोर खेळलाय. लॉंग ऑफला पुन्हा एकदा धीरजच्या हातामध्ये बॉल. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणि 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चेरोबा देव 11 वडवली बी टीमची धावत संख्या 18-18ला गडी बाद झालेत 7. शेवटचं 1 षटक. आता एका षटकामध्ये किती धावसंख्येची मजल मारू शकेल टीम वडवली बी, आता हे पाहावं लागेल. पहिल्या 4 मध्ये 18. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असंच काहीचं समीकरण. 4 मध्ये 18 बॅटिंग करताना तिथे डोलघर टीम होती. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा केल्या होत्या. आता या शेवटच्या षटकामध्ये चेरोबा देव 11 जर्मन वडवली बी टीम किती धावसंख्येची मजल मारू शकेल. वडवली बी म्हटलं की डोंबिवली परिसरामधील एक बलाढ्य संघ सुद्धा आहे, परंतु हा पळसपे परिसरातील संघ आहे.
वडवली बी, मी त्याच संघाचा उल्लेख करतोय की पळसपेस परिसरातील हा वडवली बी टीम खेळतोय, परंतु यंदाच्या हंगामध्ये 13 लाख पारितोषिक असणारी आपण 70-70 ग्रामीण धमाका पाहिली. त्यामध्ये वडवली बी तो डोंबिवली परिसरातील वडवली संघ, तर हा पनवेल तालुक्यातील पळसपे परिसरातील वडवली संघ आपण पाहताय. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज अक्षय आले. अक्षय जसा बॉलिंग मार्कवर आलाय त्याला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे महेंद्र पाटील यांच्याकडून. आता पाहूयात अक्षय विकेट हॅट्रिक संपादित करू शकतोय का. 19 झाल्यात स्कोरबोर्ड वरती. ओ बॅटची कडा, यश त्यांच्या मागे चांगलं काम, 8वा गडी गारत, फलंदाज बाद विजय पाटील बॅक टू द पॅव्हलियन. काय गोलंदाजी राहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आकादेवी ताराचे खेळाडू आणि ताराचे सितारे चमकत आहेत आज. कमी गतीचा बॉल बेसमध्ये व्हेरिएशन केलं होतं, बॉल मागे आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि तिथे मात्र आली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचेल 20 धावा. 20 ला गडी बाद झालेत 8. आता ऑल आउट होऊ शकते का टीम, आता हे पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर ऑल आउट झाला संघ तर कुठेतरी टीम बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावा झालेल्या नाहीयेत. पुढ्यातला बॉल होता, बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क, एकाच पद्धतीचे फटके सजवताना आपल्याला पाहायला मिळतात. फुटवर्क मध्ये थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते असं नेहमी म्हणत असतो आम्ही समालोचन करत असताना की मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट के मैदान में फुटवर्क बहुत जरूरी होता. इथे फुटवर्क ते नाही दिसत आहे म्हणून धावा येत नाहीयेत. हा बॉल देखील अंधाधुंद फटका, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क, परंतु हा बॉल डाऊन दी लेग पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित करण्यात, गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपण पाहू शकता. फलंदाज थोडेसे शफल झाले होते, परंतु शफल होत असताना हा बॉल लेग स्टंपवर पिचिंग झाला होता, परंतु तिथून ऑफ ब्रेक घेत बॉलनं वळण घेतलं आणि बॉल वाईड आला. पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या मदतीनं 4.5 षटकांचा खेळ संपला. 21 लॉस ऑफ दी 8 विकेट्स. काय गोलंदाजी राहिल्या गोलंदाजांच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर अक्षयनं आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल होता, बॉल गलीकडून पॉइंटच्या दिशेकडून शॉट थर्ड मॅनला रोशन पाटील सरांच्या हातामध्ये तो बॉल झाला आणि चांगली फिल्डिंग आणि बघा रनआउट स्वरूपात विकेट सुद्धा जाते, म्हणजे एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 22 ला गडी बाद झाले 8 आणि आता येणाऱ्या 5 षटकामध्ये एसीसी तारा संघाला धावत संख्या करायची आहे. 5 षटक 30 बॉल आणि 23 धावांची गरज.
पहा नेक्स्ट मॅच यानंतरचा अजून एक सामना असेल आणि त्यानंतर फ्रेश मॅचेस चालू होतील. ए पोलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे जिते आणि त्यांच्या विरोधात भारतान संघ. पहा नेक्स्ट मॅच आजच्या खरं तर रात्रीतला स्केड्यूल. जिते विरोधात भातान. नेक्स्ट मॅच असेल हशिवरे विरोधात फुंडे. तिसरा सामना असेल कामोटे विरोधात मांडा आणि चौथा सामना असेल महापोली विरोधात कालुंद्रे. तर या संघांना विनंती असेल आपण वेळेवर रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच अविनाश. जाऊया मॅचकडे. तिथे धावांचा पाठलाग करायचा. 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगारीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धीरज म्हात्रे आणि त्याच्या साथीला बॅटिंगसाठी सूरज पाटील. सिक्सर किंग या परिसराचं खरं तर कर्नाला प्रीमियर लीग या खेळाडूंनी खरं तर गाजवली आहे. इनफॉर्म खेळाडू आहे. चेरोबा क्रिकेट संघ वडवली. खरं तर सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या 7 आणि तदनंतर मग महत्त्वाच्या विकेट आल्या. प्रेमसारखा खेळाडू देखील लवकर परतला. खरं तर या हंगामामध्ये प्रेमच्या नावावर एक अर्धशतक राहिलं होतं नारपोलीच्या क्रीडांगणावर. तो देखील चांगला खेळला होता आणि तिकडे देखील चांगला खेळ केला होता. मात्र आज मात्र ताराकरांनी तर खरं तर चांगला खेळ केला. घरच्या मैदानावर खेळत असताना नेहमीच चांगला खेळ करत आल्यात आणि इकडे देखील सूरज म्हात्रे सिक्सर किंग या खेळाडूच्या नावावर खरं तर 6 बॉलमध्ये 6 सिक्सर ठोकण्याचा 3 वेळा विक्रम राहिला आणि तोच बॅटिंगसाठी लक्ष असेल या खेळाडूकडे. कर्नाला परिसराचा एक मातबदार खेळाडू म्हणून त्याची ख्याती राहिल्या. पंचांचा सिग्नल येतोय. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल ओ फास्ट अँड फ्युरियस समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय समोर सरळ रेषेमध्ये. 6 धावांसाठी षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. पहिला षटकार. पहिल्याच बॉलवर सुरुवात धूमधडाक्यात केले. सूरज पाटील या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलाय. कर्नाला परिसराचा क्रिकेट म्हटला की मग नेहमीच या खेळाडूने खरं तर क्रिकेट गाजवलाय. इकडे देखील हो ज्युसी फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सूरज पाटीलचा जलवा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये पूर्णपणे या मॅचची हवा काढली आहे. पण नेक्स्ट मॅचसाठी कुडावे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील लगेच सज्ज राहायचं. कुडावे गाव म्हटलं की मग एक नामवंत समालोचक शेखर पाटील सर आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरचं स्वागत. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळते. सूरज पाटीलची बॅट बोलते. खरं तर घरच्या मैदानावर खेळत असताना तो देखील चांगला खेळतोय. पुढचा बॉल परत एकदा स्लॉट मध्ये होता आणि बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट. षटकार. सुंदर प्रकारची क्लॅरिटी विथ क्वालिटी. ओम साई MTC या वाहिनीचे सर्वेसर्वा सागर फराड आमचे परम मित्र त्यांचं देखील करूया कौतुक. परत एकदा चांगला बॉल टॅप केलाय. ऑन साईडला फटका सजवलाय. मिड विकेट प्रोटेक्शन आहे. सिंगलचा प्रयत्न एकच येताना बघायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सूरज पाटीलने देखील चांगला खेळ केला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना अक्कादेवी तारा संघाची 17 या आकड्यावर. खरं तर या संघाचा जर परिचय म्हटला तर बॅटिंग लाईनवर तगडा आहे. चांगले खेळाडू आहे. धीरज म्हात्रेचा जर विचार केला तर नेहमीच जेव्हा जेव्हा धीरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतो ना षटकाराने सुरुवात करतोय. मात्र आज काय चित्र असेल या मैदानावर. काय रणनीती असेल. माइंडसेट काय बॅटिंग करत असताना हे देखील पाहणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या बाजूने सामना झुकत असतो ना तेव्हा चांगला एक खेळाडू तुमचा चांगला खेळ करतोय मग सिंगल डबलला देखील लक्ष देणं खूप गरजेचं असतं अशाच परिस्थितीमध्ये. मात्र प्रेमच्या मनात देखील आता अनेक विचार आले असतील की कोणत्या प्रकारचा बॉल फेकला जाईल. परत एकदा हो हो कौतुक केलं होतं धीरज म्हात्रेच्या बॅटमधून. लॉंग ऑन क्लिअर करत असताना सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. आणि
तारासंघाने पहिल्या षटकामध्ये पूर्ण केला. चांगला खेळ केला. पहिल्या षटकामध्ये बाजी मारले खरं तर आणि तारासंघ विजयी झाला. भावदेवी कुडावे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय.